पर्दा हटा कर तो देखो, नजरों से पर्दा हटा कर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो। तेरी पल में झोली वो भर देगा, दुख दर्द जिंदगी के वो हर लेगा, दुख दर्द जिंदगी के वो हर लेगा, दुख दर्द जिंदगी के वो हर लेगा, दुख दर्द जिंदगी के वो हर लेगा। तुम अपनी चौखट फैला कर तो देखो, तुम अपना दामन फैला कर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो। बड़ा ही दयालु है बांके बिहारी, बड़ा ही दयालु है बांके बिहारी, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है, श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा
हरि का प्यारा नाम है। भजले हरि का प्यारा नाम है, मन भजले हरि का प्यारा नाम है, मन भजले हरि का प्यारा नाम है, मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है, श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। चला यजमान, आजच्या कथेचे यजमान सर्वांनी आरतीसाठी उभे राहा। सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहा। हॅलो 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 ऑपरेटर हॅलो 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 सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची ओ वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयासी सर्वांगी सुंदर वदसी लड़के मार मुक्ता पड़ते जय देव
चितफरा तुझ गौरी कुमरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुन झुन तीनु पुरे, रुन झुन तीनु पुरे, चरणी गाधरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ति, श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पुरते, जय देव जय मंगल मूर्ति। पीतांबर पनिवर वंदना, पनिवर वंदना, सरड सोंड वक्र तुंड त्रिनयना, कुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ति, श्री मंगल मूर्ति, मात्रे मन कामना पुरते, जय देव जय मंगल मूर्ति। गाली लोटांगण वंदन चरण डोळान पायी रूप तुझे, प्रेमानंद पूजन पावे वारी नमने नमः। चल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भगवान की जय। हेलो 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 हेलो, सर्वांनी जागेवरती बसा। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यम, आवाज मोकळा करा। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरहकातर जुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोभिनदुष्टं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। ॐ श्री विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा, पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा, गोपाल कृष्ण भगवान की जय। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता। सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तू सावळी अंबाबाई ग देवी तू सावळी अंबाबाई ग देवी बाबाई ग देवी तू सावळी अंबाबाई 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 ग देवी पुण्या राजाला पावली 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 ग देवी तुला दैत्य मारो गेला ग देवी तुला दैत्य मारो गेला ग देवी मारो गेला ग देवी तुला दैत्य मारो गेला ग देवी तू सावळी सावळी अंबाबाई ग देवी सावळी अंबाबाई ग देवी सावळी अंबाबाई ग देवी तू सावळी अंबाबाई ग देवी जगदम्बा माता की जय। प्रस्तुत जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता
आणि चराचरात वास करणारी परमात्म्याची अदृश्य शक्ती प्रभू प्रिय सज्जन हो, अखिल कुड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या कृपेने चालत असलेला, ग्रामदेवता मारुतीरायाच्या कृपेने चालत असलेला अखंड श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा। जय। आज दुग्ध शर्करा योग आहे। जशी दुधात साखर पडली म्हणजे दूध गोड होते, तसंच आज आपल्या कथेमध्ये हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे आदरणीय युवा तडफदार हरिभक्त परायण भागवताचार्य, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असे असणारे संभाजी महाराज शिर्के यांचा आज आपल्या कथेमध्ये आगमन झालेलं आहे, म्हणून महाराजांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम। मारुतीरायाच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा, याचा आवाज क्लिअर करा अनंत भाऊ, मोकळा आवाज करायचा। संतांच्या पदस्पर्शन पुनीत आणि पावन झालेली ही भूमी, गावाचं नाव मलकापूर नगरी। मलकापूर नगरीमध्ये छोटस गोकुळासारखं नगर सालीपुरा नगरी, सालीपुरा नगर। आणि या नगरामध्ये आज आपण या महापर्व काळामध्ये श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहोत। आज बोलता बोलता आज आपल्या कथेचा चौथा दिवस निघाला, कितवा? चौथा। आणि चौथ्या दिवसाची या सत्राला सुरुवात आहे। मागील पूर्व भागामध्ये आपण कथा भाग बघितला। शुकदेव भगवान राजा परीक्षितीला कथा सांगत असताना सांगतात, राजा, विश्वाचा मालक केव्हा केव्हा अवतार घेतो। ज्या वेळेला या पृथ्वीवरती भार होते पापी लोकांचं, त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो। सज्जनाला त्रास होते, भक्ताला त्रास होते, त्यावेळेला भक्ताची करुणा भागून भगवान परमात्मा धावून येतो त्या भक्ताच्या रक्षणासाठी। संताला त्रास ज्या ज्या वेळेला होतो, भक्ताला त्रास ज्या ज्या वेळेला होतो, त्या वेळेला माझा परमात्मा विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात। असा ब्रह्मांडाचा चालक राजाधिराज कोमलांग आणि शमलांग जगाचा न्यायाधीश परमपिता परमेश्वर त्या भक्ताच्या मागे पुढे राहून संभाळ त्या भक्ताचा करतो। त्या भक्ताला चिंता करायचं काम नाही। तुकोबाराय सुद्धा बोलतात, आमा हरीच्या दासा काही, आमा हरीच्या दासा काही। आमा हरीच्या दासा काही, 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 हो आमा हरीच्या दासा काही, आमा हरीच्या दासा काही, आमा हरीच्या दासा काही,
आम्हा हरीच्या दासा काही भया नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भया नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी ओ देवा उभा मागे पुढे देव 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 उभा मागे पुढे हे देवा उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट देवा उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट उगवी कोडे हे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे ओ देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे हरि बोल. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट त्या भक्ताचं संकट निवारण करणारा विश्वाचा मालक त्या भक्ताच्या मागे पुढे राहून सांभाळ करतो. साधूचा ज्या वेळेला छळ केला जातो या जगामध्ये, साधूला ज्या वेळेला त्रास होतो, म्हटलंय की सज्जनाला जेवढा त्रास होतो तेवढा दुर्जनाला त्रास होत नाही. भक्त प्रल्हादाला त्रास झाला, बापाने विचारावं, हिरण्यकश्यपूने विचारावं, निघाले का? बर, धन्यवाद. बापाने म्हणावा, अरे तुझा देव कुठे आहे? बाबा माझा देव कुठं नाही सांगा. माझा भगवान परमात्मा तुमच्यामध्ये आहे, या कणामध्ये आहे, या रुमामध्ये आहे, सगळीकडे माझा भगवान परमात्मा भरलेला आहे, भरून उरलेला आहे. विठ्ठल जडीच तडी भरला, रिताटाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. अरे तुझा भगवान परमात्मा खांबामध्ये आहे का? या सांगितलं, हो बाबा, या खांबामध्ये सुद्धा माझा परमात्मा आहे. आणि मग दुर्जनाने ज्या वेळेला लात मारली, त्या हिरण्यकश्यपूने ज्या वेळेला त्या तंबावरती लात मारली, झालं काय? महाराज म्हणतात, दुर्जन तोलात मारी खांबावरी, 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 दुर्जन तोलात मारी खांबावरी,
दुर्जन तुलात मारी कांबावरी हो दुर्जन तुलात मारी कांबावरी दुर्जन तुलात मारी कांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी स्तंभी नरारी प्रगटला स्तंभी नरारी प्रगटला स्तंभी नरारी प्रगटला दुर्जन तोलात मारी कांबावरी दुर्जन तोलात मारी कांबावरी दुर्जन तोलात मारी कांबावरी दुर्जन तोलात दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी दुर्जन तोलात मारी कांबावरी दुर्जन तोलात मारी खांबावरी वा स्तंभी नरारी प्रगटला स्तंभी नरहरी प्रगटला देव प्रगट झाला देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पाडणारा बाप आहे देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध आहे देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पाडणारा बाप आहे त्या भक्ताला तो बाप आवडत नाही देव आणि भक्तामध्ये अंतर पाडणारी आई आहे ती आई भक्ताला आवडत नाही देव आणि भक्तामध्ये अंतर पाडणारा भाऊ आहे तो भाऊ भक्ताला आवडत नाही पुरावा दिला अरे ज्या ज्या भक्तांना विरोध केला काय पुरा लागली चट धरली वाट देवडाची आमच्या कोडी नव्हती ऐसे हेची कैसे निवडले आमच्या कुळात कोण नव्हतं असं देवाचं नाव घेणारा हा कसा काय जन्माला आला देवाचं नाव घेतो घेऊ नको प्रतिबंध केला खूप त्रास दिला भक्तानं बाप त्याजला प्रल्हादानं बापाचा त्याग केला पण देवाचं नाव सोडलं नाही राज्य माता निंदू भरता केली भरताना आईचा त्याग केला पण देवाचं चिंतन सोडलं नाही आणि भावाच्या सिंहासनावरती राजा भरत बसला नाही भरत ज्या वेळेला मामाच्या गावाला आहे रिपुसुदन भरत ज्या वेळेला मामाच्या गावाला आहे भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला आहे माहित नाही इकडे अयोध्येमध्ये काय झालं अयोध्येमध्ये काय झालं माहित नाही बापानं राम 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 करत 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 प्राण सोडून दिला प्राण सोडून दिला बापानं या सर्व कारणाला कारणीभूत जर कधी असेल या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत जर कधी असेल तर ते माता कैकेयी आहे भरत आणि शत्रुघ्न ज्या वेळेला अयोध्येमध्ये आले अयोध्येमध्ये आल्यानंतर भरत म्हणतो दादा अरे आपली अयोध्या नगरी अशी सुनसुनी का वाटते उदास का वाटते असं वाटते की कोणीतरी राजा निघून गेला उदास वाटते ही नगरी
आपण ज्या ज्या वेळेला यायचो त्या त्या वेळेला ही दिवाळी वाटायची न अयोध्या नगरी आज उदास वाटते असं का रे दादा? शत्रुकोण म्हणाला चल पुढे बघू आपण पुढचं वातावरण. पुढे पुढे जाताय सगळे अयोध्या नगरी गावातील पुरुष महिला मंडळी टकटक 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 पाहतात भरत शत्रुघ्नाला. किती ज्ञानी मुलं आहे, किती पवित्राचं आचरण करणारे मुलं आहे, सदाचारानं वागणारे मुलं आहे, पण काय यांच्या दैवामध्ये आज हे प्राप्त झालं? काय प्राप्त झालं? सगळे मनामध्ये विचार करतात, भरत शत्रुघ्नाकडे पाहतात. आणि भरत शत्रुघ्न ज्या वेळेला पुढे निघतात आई कौशल्याच्या जोड गेला. आई कौशल्या शांत जागेवरती बसलेली आहे, चेहरा उदास आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे, खळखळ खळखळ वाहत आहे. आई तू का रडते? आई तू का रडते? आईचा हुंदका भरून आला, हंबरडा फुरून आला. सगळं वाईट झालं रे माझ्या लेकरा. भरता सगळं वाईट झालं. काय झालं ग आई? माझा दादा दिसत नाही, माझी वहिनी दिसत नाही, माझा लक्ष्मण दादा दिसत नाही, कुठे गेले? माझा बाप दिसत नाही, माझा राम दादा दिसत नाही, माझा प्रभू दिसत नाही, स्वामी दिसत नाही. राम कुठे गेला? रामाला वनवास. कारण बापाला मृत्यूच्या दारामध्ये मृत्यू पत्करावा लागला. याला कारण कोण आहे? सांगितलं नाही कौशल्यानं. पुढे निघून गेला भरत. सुमित्रा माईच्या जोड जातोय. सुमित्रा मातेची अवस्था सुद्धा व्याकुळ झालेली आहे, केस विस्कटलेले आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे. सुमित्रा आईनं सुद्धा शत्रुघ्नाला मिठी मांडून हंबरडा फोडला. अरे भाऊ, सीता नाही, राम नाही, लक्ष्मण नाही. घडलेला वृत्तांत सगळा माहीत पडला. कैकेयीच्या जोड गेला भरत. भरताना सांगितलं, ए आई, माझ्या भावामध्ये आणि माझ्या बापामध्ये अंतर पाडणारी तू आहे. माझ्या भावामध्ये देवासारखा माझा भाऊ आहे, देवासारखा माझा बाप आहे, जन्मदाता माझा बाप आहे. आम्हाला माहित नाही आम्ही काय पाप केलं. तुझं काय पाप केलं ग? माझ्या देवामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पाडला तू. सांग आई, आम्ही काय पाप केलं? काही रडायला लागले. मला माफ करे भरता, मला माफ करे भरता. अगं, माझ्या भावाला वनवास म्हणता क्षणी तुझ्या जीवीचे तुकडे का नाही झाले? माझ्या बापाला त्रास देण्याच्या अगोदर तुझ्या देहाचे तुकडे तुकडे का नाही झाले? कसा विचार केला? माझ्या बापामध्ये आणि माझ्या भावामध्ये अंतर पाडणारी तू आहे. आजपासून तुझा त्याग करतो. भरतानं मातेचा त्याग करून टाकला, पण सिंहासनावरती नाही बसला. प्रभू रामचंद्रजीच्या जोड सुद्धा गेला भरत. दादा घरी चल बाबा. अपने पिता दशरथ जी को अपने वचन प्राण से प्यारे थे. प्रभू रामचंद्रजीच्या मुखातले शब्द ऐका मंडळी. अपने पिता दशरथ जी को अपने वचन प्राण से प्यारे थे. एक वचन मैंने संभाला वनवास में आने का, और एक वचन तुम संभालो राज सिंहासन का. भरता, अरे राज सिंहासनावरती तू बस बाबा. तुझ्यासाठीच ते राज सिंहासन खाली आहे. जा. भरत बसला नाही. दादा, होतं कसं रे दादा? गोकुळासारखी परिस्थिती आपल्या या अयोध्या नगरीची होती, आपल्या परिवाराची होती. झालं कसं?
प्रभू रामचंद्रजी म्हणतात अरे याला माझा दोष नाही. ऐका, याला माझा दोष नाही, याला तुझा दोष नाही. याला आई कैकेयी दोषी नाही, याला आई कैकेयी दोषी नाही, याला भरत राजा दशरथ दोषी नाही. हा सगळा माझ्या कर्माचा दोष आहे. रामायणामध्ये गीत सुद्धा सुंदर आहे. मनुष्य अपराधीन आहे. दैव जात दुःखी भरता दोष ना कोणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयी ना दोषी नोहे दूषितात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व पूर्वजात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोणी प्राणी जात. दुःख मुक्त झाला का रे कोणी जीवनात. काय शोक करसी वेड्या काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या पडाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखी भरता दोष ना कोणाचा. अरे तुझा दोष नाही, माझा दोष नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे आई कैकेयी दोषी नाही, बाप दोषी नाही. अरे हे पूर्व माणसाचं कर्म आहे. बोलीला वाल्मिक तैसीची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. कर्मानुसार माणसाला चालावं लागतं. जरा मरण यातून सुटला कोणी प्राणी जात. मरणाच्या तडाख्यातून कोणी सुटला नाही. अरे काय शोक करसी बेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तरी पण शांत झाला नाही. आईला सांगितलं आई तू माझ्या दादामध्ये माझ्यामध्ये अंतर पाडला म्हणून तू माझी आई नाही. आजपासून आई तुला म्हणणार नाही. आती मातेचा त्याग केला. बिभीषणाने भरताचा बिभीषणाने भावाचा त्याग केला. भक्त प्रल्हादाने बापाचा त्याग केला. त्या भक्त प्रल्हादासाठी शुकदेव भगवान म्हणतात भगवान परमात्म्यानं अवतार घेतला. नरसिंह अवतार. नरसिंह अवतार भक्तासाठी घेतला. भक्तासाठी देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध आहे. प्रल्हादासारखा मुलगा असावा. प्रल्हादासारखा मुलगा का महाराज म्हणतात तसा मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे तर कसा पाहिजे. ध्रुव बाळासारखा मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे तर छत्रपती शिवरायांसारखा मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे तर कभी खुशी कभी गम, कभी देसी कभी रम. हिच्यातला ना पाहिजे. झुम बराबर झुम शराबी, तुमच्या बरोबर आमची खराबी. तसा मुलगा असला तर काय फायदा आहे. त्याला 10 फुटाचा रस्ता पुरत नाही. एकूण महाराज मुलगा पाहिजे तरी कसा. कबीर महाराजांनी पुरावा दिला. जननी जने सो भक्त जने दाताया नहीं तो माता वाजबली
क्यों खोए अपना नूर। दोहा कळला का कोणाला? कबीर महाराज म्हणतात जननी जने सो भक्त जने, भक्त प्रल्हादासारखा की देवाला यावं लागलं। जननी जने सो भक्त जने, दाता 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 म्हणजे कोण? गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ट्रबल घेऊन द्या, आवाज द्या, त्याला बास कमी करा, थोडासा आवाज द्या। हरी हरी। दाता म्हणजे कोण? जो सत्कर्मामध्ये दान धर्म करत राहतो। आज आपल्या सप्ताहाचा 4था दिवस आहे। कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे। आणि 4था दिवस आला, आपला सप्ताहाची सांगता जोड जोड आले। किती दिवस बाकी राहिले आता? आता फक्त 3च दिवस राहिले। 3 दिवस आपल्या हातामध्ये, तसे तर 2च दिवस आपल्या हातामध्ये आहे। आणि हा खेळ नव्हे एकट्याचा, म्हणून मेळ मिळविला। हा खेळ एकट्याचा नाही, संपूर्ण गावाचा आहे, संपूर्ण नगरीचा आहे, संपूर्ण परिसराचा हा कार्यक्रम आहे। ज्याला आपल्या इच्छेनुसार जे दान धर्म करायचं असेल त्याने दान धर्म करा, वर्गणी द्या, पावती फाळा। महाराज म्हणतात तुम 1 पैसा दोगे तो 10 लाख देगा। सज्जन का पैसा संत और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील। दुर्जन माणसाचा पैसा कुठं असतो? डॉक्टर और वकील। डॉक्टरनं जेवढे मागले तेवढे माणसाला द्यावे लागतात, द्यावे लागतात माणसाला। सज्जनाचा पैसा संत और फकीर, फकीराला आणि सज्जनाला आणि सत्कर्माला त्याचं दान धर्म असते। तुम्ही धान्य जर कधी देणार, तुम्ही धान्य जर दिलं तर धान्यानं महाराज म्हणतात आपल्या घरातील धान्याची शुद्धी होते, अन्नाची शुद्धी होते। धन जर कधी दिलं, द्रव्य जर कधी दिलं, सिंहाचा वाटा मोठा जर कधी तुम्हाला असं वाटलं 5001 रुपया दक्षिणा द्यायची आहे, वर्गणी द्यायची आहे, तर तुमच्या द्रव्याची शुद्धता होते, सर्वांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते। तो मनुष्य आपल्या पुढच्या जीवनामध्ये दरिद्री राहत नाही, या जीवनामध्ये सुद्धा त्याला सुख प्रदान आणि दारिद्र्यता नष्ट होऊन चालली जाते, सुख प्राप्त होते। एवढं मोठं दानाचं महत्व आहे। आणि खरा दाता कधीही लपवल्यानं लपत नाही। ज्याच्या मनामध्ये आहे ना की या सप्ताहाला मी 10,000 रुपये वर्गणी देईन, त्याला किती आवरण्याचा प्रयत्न केला, त्याला किती बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी तो त्याचं दान देण्याची वृत्ती ठेवत सोडत नाही। तो आल्याशिवाय राहत नाही, दान धर्म केल्याशिवाय जात नाही। महाराज म्हणता असा दाता दान धर्म करत चला। मनुष्याला हा जन्म मिळाला कशासाठी? कशासाठी? महाराज म्हणतात दान धर्म करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी। म्हणून जननी जने सो भक्त जने, दाता या शूर। सर्वांनी तातडीने लवकरात लवकर आपली पावती फाडून घेणे आणि सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते मंडळी तुमच्या घरी येतील। घरी काय इथंच आणा, सर्वांनी इथंही आणा। आणि तुमच्या जे सर्व कार्यकर्ते मंडळी ज्यांना कशी वर्गणी मागायची आहे, ज्यांनी तो आकडा म्हटला तो आकडा आपण देऊन टाकायचा आहे। भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये कशाचीही उणीव भासू देणार नाही। महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूर दाता। त्याचा औदार्य फार मोठं वेगळा आहे। तो कोणाला काय देऊन टाकील सांगता येत नाही। त्याचं देणं सरत नाही आणि माणसाचं देणं पुरत नाही, पुरत नाही। द्या। आजीची लई इच्छा आहे की सप्ताह आले बाबा एखादं 50 किलोची कठ्ठ्याची दाय देऊन टाका, पण म्हातारा ऐकत नाही। आपलं लय मन मोठं आहे आजीचं, पण म्हातारा ऐकत नाही म्हणे महाराज। मीनं म्हटलं सप्त्याले वर्गणी द्यावं, तर म्हातारा रात्रीच भांडण करायला लागला।
आजी लय हुशार. सप्त्यावाले कार्यकर्ते मंडळी गेले वर्गणी मागेल्या. बाबा गणपत बाबा वर्गणी द्या. ह्या गावातले नाही बरं बापा. गणपत बाबा वर्गणी द्या. म्हणे कसली वर्गणी रे, काय चालू आहे गावात? गणपत बाबाला तेही माहित नव्हतं आपल्या गावात काय चालू आहे. भागवत सप्ताह चालू आहे की काय चालू आहे. बाबा म्हणे वर्गणी गिरगणी काही देत नाही. पण आजी लय हुशार होती. आजी सात्विक होती, सत्कर्म करणारी आजी होती, देवधर्म करणारी आजी होती, साधू संतांची सेवा करणारी आजी होती. आजी म्हणे पोरा हो, तुम्ही काही म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नका. म्हातारा तिकडे जाऊ द्या, चौफोलीवर बसू द्या, पानटपरीवर जाऊ द्या, मग नंतर या. एका कार्यकर्त्यानं लक्ष ठेवलं घराकडे. म्हातारा निघला गड्या म्हणे कांजीची टोपी घालून टपरीवर चाललाय म्हणे म्हातारा. आणि मग लगेच कार्यकर्ते मंडळी काय केलं, तिकून आणलं आले लागेल. मग आजीनं काहीच विचार नाही केला आणि 40 किलो तुरीची डाळ भरली. तेवढ्यात म्हातारा टपकला. तेवढ्यात म्हातारा टपकला घरी. आणि मग म्हणायला लागला का ओ शांते, हे काय भरलं म्हणे तुला? व सप्ताचे कार्यकर्ते मंडळी आले ते म्हणे, कार्यकर्ते मंडळी आले ते. आजी म्हणे सप्तातली दाय उरली घेतो काय? अरे बा, सप्तातली दाय उरली घेतो काय? किती किलो आहे? 40 किलो आहे. घेतो काय म्हणे? हो तुळशीराम गणपत आबा घेता काय? तो आबा तरी म्हणे मला काही घेणं देणं, घेऊन जा म्हणे तुमची दाय. आजी म्हणे उचला रे पोरा भाऊ, आम्हाला काही पाहिजे नाही. अशी लोक हुशार पाहिजे. आबानच हात लावून दिला डोक्यावर पोरायच्या, जा घेऊन करा तुमचा भंडारा साजरा. आता काही दाते लपवल्यानं लपत नाही, दान केल्याशिवाय राहत नाही. हुशार दाते असतात. काही काही लोक तर दमडी जाय पण चमडी ना जाय, चमडी जाय पण दमडी ना जाय. कधी कोणाला दान धर्म करत नाही. एक तर वासुदेवा पंढरपूरला जा म्हणे आजी म्हणे, तुम्ही जा ना पंढरपूरला. लय लोकांना पंढरपूर पाहिलं, तुम्ही पंढरपूरने पाहिलं, चारी धामना पाहिल्या, कमीत कमी महाराष्ट्रातला विठोबा तर पा, जा पंढरपूरले. म्हाताऱ्याले कसा तरी कबूल केला, तयार केला, इस्त्री मारली आणि म्हातारीची बॅग भरली. आजीले असं वाटलं माय तिकडे कोण देते कोणाले खायले. आजीनं लाडू दिले करून, लाडू दिले लाडू. आणि सगळे लोकांसोबत म्हातारा निघून गेला पंढरपूरले. आजी म्हणे तिकडे काहीतरी दान धर्म कर जा. आता हा एवढा कंजूस होता, त्याची स्वतःची चप्पल जर कधी घसली तर चप्पल लवकर घे ना, पण दुसऱ्याची चोरल्याशिवाय आहे ना, चोरल्याशिवाय आहे ना. पंढरपूरले चालला गेला आणि तिथं आंघोळ केली चंद्रबागेमध्ये. आवाज आला कुणाचा? वासुदेव आला रे वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला रे वासुदेव आला. वासुदेव अहो बाबा दान धर्म करा. आंधळ्याला बाबा, पांगळ्याला एक एक धर्म, एक एक पैसा धर्म आला. 1 रुपया द्या म्हणे बाबा, तुमच्या पूर्वजांचा उद्धार या वाळवंटात करून टाकतो म्हणे. तो म्हणे गड्या चिल्लर नाही म्हणे माझ्याजवळ. म्हणे कितीची नोट आहे? म्हणे 2000ची नोट आहे, 1 रुपया चिल्लर नाही. मग म्हणे केव्हा देणार? म्हणे फक्त म्हणे तू मुक्ताबाईच्या मठात ये, मी तिथंच कपडे घालतो, बाहेर येतो आणि नंतर तुला 1 रुपया देतो. त्याला असं वाटलं 25 लाख लोक आहे आणि हा काय मुक्ताबाईच्या मठात येईल. तो वासुदेव डुप्लिकेट नव्हता, ओरिजिनल वासुदेव होता. फक्त कांजीची टोपी घालून कोल्हापुरी मुस्या म्हाताऱ्याच्या सफरचंद एवढाले गाल आणि परत खाली आला पायरीच्या. आणि तेवढ्यात वासुदेव टपकला. वासुदेव म्हणे वासुदेव आला रे वासुदेव आला. नरदेहा दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. परफेक्ट वाचलं पाहिजे. 100 वर्षाची गणना, 100 वर्षाची गणना. अरे नरदेह दुर्लभ आहे, दान धर्म करण्यासाठी आहे, दे बाबा 1 रुपया. तरी म्हातारा म्हणे गड्या चिल्लर झाली नाही, नंतर देतो तुले चिल्लर. असं वाटलं गड्या वाळवंटात भेटला, मुक्ताबाईच्या मठात भेटला, तिकडे हॉटेलमध्ये भेटला. हा 1 रुपया काही सोडून नाही राहिला आणि आपण 1 रुपया बी काही देऊ राहिलो नाही. आपण किती हुशार आहे म्हणे. वा वा, आपण किती हुशार आहे म्हणे.
पण त्याने पिछा सोडला नाही, 1 रुपया घेतल्याशिवाय राहिला नाही. घरी येण्याची वेळ झाली, रेल्वे स्टेशनवरही भेटला, दादा 1 रुपया, अरे चिल्लरच झाली नाही. म्हणे घरी येऊन घेऊन जातो. हा घरी आला आणि घरी जसा आला आणि बाईनं पाहिलं, म्हणे माय आमचे राघव आले घरी. बाईनं वाट पाहत होते, बाई वाट पाहत होती, पंढरपूरहून आमचे मालक येणार. पत्नीनं हातपाय धुवायला पाणी दिलं. काहो कसं काय झालं पंढरपूर? म्हणे शांततेत झालं, चांगलं झालं, दर्शनही चांगलं झालं. पण तो एक वासुदेव फार मोठा त्रास दे, म्हणे 1 रुपयाच मागे. दिला ना ताका, म्हणे तुम्ही 1 रुपया. म्हटले दिलाच नाही. त्याला म्हटलं चिल्लर नाही. त्याला म्हटलं घरी येऊन घेऊन जाजो. आता काय घरी येईन तो, फक्त जेवण करायला बसला आणि मागच्या रेल्वेनं घरी आला. देव आवाज आला दारामध्ये, वासुदेवाला रे वासुदेवाला. म्हणे हा आवाज तर वैखीचा वाटू राहिला. बघ बरं म्हणे कोण आहे? व म्हणे वासुदेवच आहे. व खिडकीतून पाहिलं, म्हणे हा तर तोच आहे. हा 1 रुपया घेतल्याशिवाय राहणार नाही. व देऊन टाका ना, 1 रुपयाचे काय गोट आहे, देऊन टाका. तो म्हणे कसा देणार? अरे चमडी जाय लेकिन दमडी ना जाय. रुपया कमवायला किती वेळ लागतो, 1 रुपया नाही देणार. तुला सांगतो तेवढं कर. म्हणे काय करू? मी आडवा पडतो खाले, मा नाकात कापसाचे 2 बोये घालून दे. बाई म्हणे माय काय करंटा माणूस आहे वा हा, 1 रुपयासाठी आडवा पडायला लावते, मला बोंबल्याले लावते. व फक्त तुरड्याचे स्वर काळ. आताच पंढरपूरहून आले, अचानक काय झालं, छातीत चमक भरली, दचकन चालला गेला. आजीनं बोंबल्याले सुरुवात केली, डॉक्टर दादा. डॉक्टर लवकर आला. आजी काय झालं? म्हणे म्हातारा लवकर घरी आला, कसा तरी करायला लागला, बुचकही लागली आणि उचकही भरून गेली, निघून चालला गेला. डॉक्टरनं नस तपासली, हाताची नस म्हाताऱ्याच्या. डॉक्टर बोला ना, काहीतरी बोला ना. आजी म्हणे म्हाताऱ्याची नस बंद पडली. मग आता काय करू म्हणे डॉक्टर? डॉक्टर भला हुशार होता. डॉक्टर म्हणे आजी बोंबल्याले सुरुवात कर म्हणे माय. आजी म्हणे बापा मी एकटीच कशी काय बोंबलो? म्हणे भागवतातल्या बाया घेऊन जाय. एकटीच कशी काय बोंबलो? दादा काही लोक एवढे कंजूस असतात. देव म्हटला तुला ठेवल्याशिवाय जाणार नाही. उचलला लोकांनी, स्मशानभूमीमध्ये आणला. तो तिच्यावरून पाय, तिरडीवरून पाय की गेला की काय होताच देव. देव म्हणे गड्या तुले दहन दिल्याशिवाय मी जाणार नाही. एवढ्या दुरून आलो, आता एवढं चांगलं काम केल्याशिवाय मी जाऊ कसा काय? वाटली की गड्या हा 1 रुपया देत नाही. लाकूड चटवलं, अग्नी देणार. त्यावेळेला देवच म्हणे अरे जाय रे म्हणे बापा, तुला 1 रुपया सुटला. तो म्हणे हा बी पठ्ठ्या उठला. 1 रुपया सुद्धा देऊ शकत नाही. याला काय जीवन म्हणतात? अरे सत्कर्म करा. जीवनामध्ये सत्कर्म केलं तर कामात पडेल. करा हरिभक्ती, परलोक येईल कामा. सोडवील यमापासून आपल्या पूर्वजांचा उद्धार दान धर्माने होतो. आपली दारिद्र्याचा नाश दान धर्माने होतो. महाराज म्हणतात अरे वैभव सुख प्रधान आपलं जीवन जर व्हावं असं वाटत असेल, सत्कर्म करा. दाता पाहिजे, शूर पाहिजे. 4 प्रकारचे दाता या शूर नाही तो माता वांज भली क्यों होय अपना नूर. भक्त प्रल्हादासारखा मुलगा पाहिजे. शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात अरे भक्त प्रल्हादाची साधना फार मोठी वेगळी होती. राजे मुलं भरपूर आहे, विषय भरपूर आहे. मुलगा आणखी कसा पाहिजे? छत्रपती शिवरायांसारखा मुलगा पाहिजे. छत्रपती शिवराय पोटी जन्माला येण्यासाठी मातेनं काय केलं, कयाधून काय केलं होतं? महाराज म्हणतात कयाधून भगवंताचं चिंतन केलं होतं. तसंच माझी राष्ट्रमाता जिजाऊ माता हिने सुद्धा भागवत कथा ऐकली होती.
राष्ट्रमाता जिजाऊ मातेने सुद्धा शिवचरित शिवपुराण ऐकलं होतं तरच राजा छत्रपती पोटी जन्माला आला. अरे कायदा नव्हती, कलम नव्हता, कायदा नव्हती, कलम नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा, माझा शोभा राजा. 33 कोटी देवांचे 33 कोटी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर करून ठेवणारा जर राजा असेल तर ते छत्रपती शिवराय आहे. अरे ताजमहल अगर प्यार की निशानी है, ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगढ़ मेरे बाप की कहानी है, मेरे बाप की कहानी है. अरे तो राजा जर जन्माला आला नसता ना तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता, अधिकार नसता. जिजाऊ मातेनं जगदंबा भवानी मातेच्या पुढे आराधना केली. ही जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला, म्हणून मी फुलवरा बांधिला. माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचं असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजा खाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता, हिंदूच्या दारामध्ये तुळस राहिली नव्हती. आज जरा हिंदूच्या दारामध्ये तुळस आहे, माझ्या हिंदूच्या नारीवरती कपाळावरती कुंकू जर असेल, अरे हिंदूच्या देवळातला देव सलामत जर कधी असेल तर याला एकमेव कारण आहे छत्रपती शिवराय. जर छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर तुम्हा आपल्याला कथा श्रवण करण्याचा अधिकार मिळाला नसता, परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी. हुजूर हम थोड़ा सा गाथे का पारायण करना चाहते हैं, गुरु चरित्र का पारायण करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी. लेकिन नमाज पढ़ने के लिए परवानगी मिलेगी. हे उपकार छत्रपती शिवरायांचे आहे. छत्रपती शिवराय जन्माला ज्या वेळेला आले त्यावेळेला दादा सिंदखेडची लाल माती जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली. माते काय बाळ जन्माला घातला तो, लाल मातीच्या कणा कणा तुणी सुगंध दरवडला, जिजाऊ पोटी बाल शिवाजी जन्माला आला. जे जे जिजाऊ, जे जे जिजाऊ, जे जे जिजाऊ, जे जे जिजाऊ. हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता. मुघलांची सत्ता त्यावेळेला होती दादा. त्यावेळेला विनंती केली, ती मातेने विनंती केली शिवराय जन्माला घालण्यासाठी. आमच्या मातेनं ऐकलं होतं भागवत कथा. त्यावेळेला छत्रपती राजे जन्माला आले. महाराष्ट्राचा स्वराज्याची स्थापना करणारा राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला. गिली लोटी नामा भीमाचा तमाशा पाहायला, शिवपुराण ऐकलं होतं, भागवत कथा ऐकली होती. त्यावेळेला कुठं रत्न जन्माला आलं. लख पडला प्रकाश दिवट्या स्मशालीचा, गोंधळाला बुबा गोंधळी भवानीचा. दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड. विनंती केली आणि तो राजा जन्माला आला. दादा त्या मातेला धन्यता द्यावी लागली.
धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. म्हणू ना? म्हणू का? काही नाराजी आहे का तुमची? आहे ना? नाराजी असेल तर राहू द्या. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पुजी तू महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा जिजाऊला. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई. पूजी तू महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा या जिजाऊ मातेला जय हो. ताली ताली. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला. हळूहळू तो राजा जन्माला आला. हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नाही दादा. ज्यावेळेला अफजल खान विजापूर मध्ये पंढरपूर मध्ये आला. विटंबना माझ्या पांडुरंगाची केली. भगवान परमात्म्याची विटंबना केली. पंढरपूरहून तुळजापूरला आला. विटंबना माझ्या आईची केली. तुळजा भवानी आईची विटंबना केली अफजल खानाने. हिंदूच्या माय बहिणीवरती अत्याचार केला. हिंदूच्या माय बहिणीवरती अत्याचार केला. हिंदूच्या देवांवरती अत्याचार करणारा अफजल खान. त्याचा कोथळा माझ्या छत्रपती शिवरायाने बाहेर काढला. असा राजा त्यावेळेला महाराज. मुघलांची सत्ता होती मुघलांची सत्ता त्यावेळी. दिना दुबळ्याला नव्हता ओवाली. नवता वाली. दिना दुबळ्याला नवता वाली. हो ती मुघलांची सत्ता त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नवता कैवारी कोणी त्यावेळी. नवता कैवारी कोणी त्यावेळी. मणी जिजाऊच्या कंत कधी होईल आता. मणी जिजाऊच्या कंत कधी होईल आता. करी विनंती आई जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा जिजाऊला. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की
धर्मवीर संभाजी महाराज की जय। होती मुघलाची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता ओवाली, माया बहिणीला संकट भारी, नव्हता कैवारी कोणी त्या काळी। मनी जिजाऊच्या खंत कधी होईल याचा अंत कधी होईल। आज किती वातावरण बिघडलंय। एखाद्या मुलीचे 35 तुकडे करून टाकल्या जातात। एखाद्या मुलीला तिच्यावरती अत्याचार केला जातोय दादा। त्या काळामध्ये सुद्धा, मुघलांच्या काळामध्ये सुद्धा अत्याचार हिंदूच्या माय बहिणीवरती झाला। ती खंत होती जिजाऊ मातीच्या अंतकरणामध्ये। मनी जिजाऊच्या खंत कधी होईल याचा अंत, करी विनंती आई भवानीला, मुजरा मानाचा जिजाऊला। अरे माझ्या छत्रपती शिवरायांच्या त्या स्वराज्याच्या वेळेस, राज्याच्या वेळेस कोण मुसलमान आहे, कोण हिंदू आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई आहे, याचा भेद नव्हता। हा कोण्या जातीचा आहे असा भेद नव्हता। प्रत्येक समाजातला मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत होता। प्रत्येक मावळा, प्रत्येक जातीचा मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत निस्वार्थपणानं कार्य करत होता। उरी पेटला तानाजी, ऐकून फरमान शिवबाच, आधी कोंडाण्याच लावी लग्न मग माझ्या रायबाच। असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी जगिया कोणी। शोभाची ते वीर मावडी एक एकावनी ठकड, शिर कापला तरी मुरारबाजीचं लढलं होतं धड। शिर कापलं होतं दादा मुरारबाजीचं, पण धड लढलं होतं। असा झालाच नाही कोणी, ऐसा होणार नाही कोणी जगिया कोणी। संताजी धनाजी यांची ऐका खरी कहाणी, नाव काढता वैऱ्याचे घोडे पीत नव्हते ओ पाणी। संताजी धनाजी यांचं नाव जर कधी काढलं तर वैऱ्याचे घोडे पाणी पित नव्हते। का? थरथर 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 कापत होते। इतिहासाची नोंद वाचली विसरणार नाही कवा, विठ्ठल सांगी होता जीवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा। इतिहासाची नोंद वाचली विसरणार नाही कवा, विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता शिवा म्हणून वाचला शिवा। विठ्ठल सांगे होता शिवा म्हणून वाचला शिवा। हरी बोल। माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हा हिंदू आहे मुस्लिम आहे याचा भेद नव्हता। शिवरायाच्या शाही काली मोडीत नव्हती वान, शिवरायाच्या शाही काली मोडीत नव्हती वान। अरे आनंदाने आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान।
सून ज्या वेळेला मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी आणली, सरकार आपके लिए नजराना लाया, क्या नजराना है? बघितली तर सुंदरशी स्वरूपान कल्याणच्या सुभेदाराची सून बघितली, त्या मातीचं तेज माझ्या छत्रपती शिवरायांनी बघितलं, तिचं लखलख तेज करत होतं. माते किती स्वरूपवान आहे, तुझ्या पोटी जर मी जन्म घेतला असता तर मी किती स्वरूपवान असतो. आवाज करा ना जरा, मी किती स्वरूपवान असतो. तिला माय म्हणून परतून टाकलं, तोही स्वाभिमानाने दादा तिचा सत्कार केला माझ्या छत्रपती शिवरायाने. हा मावळा माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे. त्या मावळ्याला तो मावळा म्हणतात की एखाद्याची माय बहीण जर रस्त्यानं निघाली, एखाद्याची मुलगी जर रस्त्यानं आली तर तिनं हात द्यायला पाहिजे. दादा अरे माझ्या घरापर्यंत मला सुखरूप पोचून दे, मला माझ्या घरापर्यंत सुखरूप पोचून दे. पण एखाद्या मुलगीनं जर कधी बघितलं ना, हे पिसाळेल पुत्र मागून आलं आणि तिनं जर रस्ता सोडून दिला तर समजून चला आपण छत्रपती शिवरायांचा मावळा नाही. अरे मावळा तो आहे, दुसऱ्याच्या बहिणीवरतीही चांगल्या नजरनं पाहत होतो माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. जो दुसऱ्याच्या बहिणीचा आदर करतो, दुसऱ्याच्या आईचा आदर करतो, तो छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. त्याला मावळा म्हटलंय. दादा माझ्या छत्रपती शिवरायांनी तिचं रूप पाळलं. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती का मुसलमानाची सून. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती का मुसलमानाची सून. या तरुणीला आई म्हणाला, या तरुणीला आई म्हणाला, राजा तू सिलवान, अरे राजा तू सिलवान. आनंदाने 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 नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की असा मुलगा पाहिजे. भक्त प्रल्हादासारखा, छत्रपती शिवरायांसारखा मुलगा पोटी जन्माला आला तर महाराज म्हणतात त्यांच्या मायबापाची कीर्ती फार मोठी तिन्ही लोकांमध्ये पसरून जाते. पुत्र दीर्घायसा गुंडा, पुत्र दीर्घायसा गुंडा, त्याचा तिन्ही लोके लागे झेंडा. शुकदेव भगवान राजा परीक्षितला अनेक कथा सांगत असताना बघ, अनेक कथा आहे. अरे दक्ष प्रजापतीची कथा सांगत असतात. दक्ष प्रजापती यांची धाकटी कन्या सती आहे. सती ही भगवान भोलेनाथाला दिलेली आहे, भगवान भोलेनाथाला दिलेली आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये ज्या वेळेला फार मोठं ब्रह्मसत्र झालं, यज्ञ झाला, त्या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित मंडळी बसले आहे. शुकदेव भगवान राजा परीक्षितला सांगत असताना तिथं भरपूर प्रतिष्ठित मंडळी बसले आहे. आणि दक्ष प्रजापतीचं ज्या वेळेला आगमन झालं, भगवान भोलेनाथजी त्याच सभेमध्ये, त्याच ब्रह्मसत्रामध्ये बसले असताना सर्व देवांनी उठून नमस्कार केला. पण भगवान शिवजी उठले नाही. माझा जवाई गर्विष्ठ आहे, माझ्या जवायाला वडीलधाऱ्या माणसाचा मान राखता येत नाही. काय कामाचा असा जवाई? अगोदरच माझी मुलगी फार मोठा आग्रह करत होती, मी त्याच्यासोबत लग्न लावते, त्याच्यासोबत लग्न लावते. पण हा असा वागतो. वाईट वाटलं. बापाने विचार केला मनामध्ये, मी सुद्धा याचा बदला घेईल.
माझ्याकडे सुद्धा मोठं कार्य करील, सत्र ठेवील, यज्ञ करील, त्यावेळेला माझ्या जवायाला, माझ्या पोरगीला आमंत्रण देणार नाही. यज्ञ केला, सगळी विमान दक्ष राजाच्या दिशेनं जातात, दक्ष राजाच्या घराच्या दिशेनं जात आहे. सतीनं विचारले, मालक ही विमान कुठं चालले? मालक बोलायला तयार नाही, समाधीत आहे. भगवान भोलेनाथ जी समाधीत आहे. नारद मुनी तिकडनं जात असताना इंद्राचं विमान सुद्धा तिकडनं जात आहे, त्या दिशेनं जात आहे. आवाज दिला नारद मुनींना, मुनिवर, ऋषी, तुम्ही कुठे निघाले? नारदांनी सांगावं, तुमच्याच बापाकडे मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, यज्ञ आहे, त्याचं आमंत्रण आम्हाला आहे, तुम्हाला आमंत्रण नाही का? नारदानं कड सुद्धा ठोकून दिली आणि आपलं काम व्यवस्थित करून नारद निघून गेला. तुम्हाला आमंत्रण नाही? आमंत्रण दिलं नव्हतं बापानं. बापानं बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. सगळे देव त्या दिशेनं जात आहे. मालकाला समाधीतून बाहेर काढलं. मालक, प्राणनाथ, अहो तुम्हाला माहित नाही का? म्हटले, काय? ही विमान माझ्या बापाकडे जात आहे, त्यांच्याकडे मोठा कार्यक्रम आहे, चला लवकर. भोलेनाथजी म्हणाले, तुला जायचं असेल तर तू जा, मला आमंत्रण नाही. अहो असं कसं? माझ्या बापाकडे कार्यक्रम, तुम्ही येत नाही, जवाई येत नाही? भगवान शिवजीच्या मुखातून शब्द बाहेर पडला, जिथं आदर नाही तिथं माणसानं जाऊ नये, जिथं आमंत्रण नाही ना माणसाला तिथं माणसानं जाऊ नये. जिथं आमंत्रण दिलं नाही तिथं माणसानं कुठं कुठं जावं, याचं सुद्धा शास्त्र आहे. तुम्हाला जिथं कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, तिथलं आमंत्रण कोण नाही दिलं तरी चालेल, तुम्ही यायला पाहिजे. तिथं आमंत्रणाची वाट पाहू नका, तिथे न पाचारिता जावे. महाराज म्हणतात, जिथं भजन कीर्तन आहे, आमंत्रणाची वाट पाहू नका, कीर्तन श्रवण करायला जा. महाप्रसादाची वाट, पुन्हा आपल्याला बोलवायला आलंय अशी वाट पाहू नका. पण कोण्या ठिकाणी जाऊ नये याचं शास्त्र आहे. सासऱ्यानं जवायला नाही बोलवलं तर सासऱ्याच्या घरी जवायनं जाऊ नये. आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढा मोठा उत्सव आहे राजा दक्षाकडे, पण जवायला आमंत्रण दिलं नाही. पण सती मालकाला म्हणते, प्राणनाथ, बापाकडे जाण्यासाठी कोणतं आमंत्रण, कुठली पत्रिका पाहिजे मुलीला? मीच चालली. मालक म्हटलं, तू असे ऐकणार नाही, ऐकणार नाही, तू गेल्याशिवाय राहशील नाही. सती निघून गेली. आपले गण सुद्धा भगवान भोलेनाथांनी तिच्या सोबत पाठवले. बापाच्या घरी ज्या वेळेला आली सती, बापानं अगोदरच आयोजन केलेलं होतं, रे सती जर आली कधी, माझा जवाई शंकर जर आला, त्याच्याशी कोणी चांगलं बोलू नका. सतीनं आगमन झालं, बापाच्या राज्यामध्ये आगमन ज्या वेळेला झालं, जिथं यज्ञ चालू आहे, ब्रह्मसत्र चालू आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर बापाशी बोलायला गेली. बापानं रस्ता सोडला, साईडला झालाय. बाप बोलला नाही मुलीशी. माझा बाप बोलत नाही, तिथंच धक्का लागला हृदयाला. माझा मालक बरोबर सांगतोय, बिना आमंत्रणात जाऊ नको, पण मी आली, चूक केली माझ्या मालकाचं, मी ऐकलं नाही. पुढे गेली, बहिणीशी बोलायला लागली. अगं ताई, अगं मी आली. बहिणीने सुद्धा कानी मान केली आणि कान्या साईडनं बसून गेल्या, साईडला झाल्या. कोणी बोललं नाही, बोललं तर कोणीच नाही. आईला सुद्धा सांगितलं होतं, दक्षाने
सतीच्या आईला सुद्धा सांगितलं होतं तिच्याशी बोलजो नको, नाहीतर सर्वांना मी या यज्ञामध्ये टाकून देईल, सर्वांची राख करेल, नाहीतर मी यज्ञ तोडी टाकेल, अपमान करेल तुझ्या जवळचा. सासूला माहित होतं तिन्ही देवांचा देव, तिन्ही देवांचा बाप माझा जवाई आहे, माझ्या जवळचा अपमान जर कधी झाला तर मी कशी सहन करू. आई आहे शेवटी, आईचं अंतकरण मी कालही सांगितलं तुम्हाला. आई जर निघून गेली तर या जगामध्ये आपण पोरक झालो. आईसारखं प्रेम या जगात नाही, तिच्यासारखी मूर्ती या जगात नाही. पण आम्हाला जिवंतपणे आमची माय कळत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे, हे मोठं शोकांतिकता आहे. मेल्यानंतर मायबाप मेल्यानंतर बुंदीची लाडवांची पंगत मोठ्या उत्सवानं करतोय, पण जोपर्यंत माय जिवंत होती तोपर्यंत एक फुकाची गोळी आईच्या तोंडात टाकली नाही. अरे 100 रुपयाचं इंजेक्शन मायच्या कंबरमध्ये डॉक्टरला द्यायला लावलं नाही. अरे तिने किती दुःख सहन केलं, सर्वांनी छळ केला, सतीचा छळ केला, वाईट वाटते. पण आईला सुद्धा बोलता येत नाही. आई साईडला गेली, बोलली नाही लेकीशी. अंदरून अंतकरण रडत होतं माझ्या लेकीशी कसं बोला नाही. एवढ्या दुरून आली, हिमालयातून आली, आणि माझी लेक मला बंधन केलं, प्रतिबंधन केलं माझ्या मुलीशी बोलू नको म्हणून. उलट बहिणींनी मस्करी केली, बोलल्या तर नाही, पण एक बहीण म्हटली, कागद सती काही नवीन बंगला बांधला की नाही, की तिथंच राहता डोंगरामध्ये, हिमालयामध्ये, बर्फामध्ये, हिवाळ्याचे दिवस आहे, थंडी वाजत नाही का. तुझ्या मालकानं काही नवीन ड्रेस घालतो की नाही, जीन्सचा पॅन्ट, काही चांगला ड्रेस घालतो की तीच वाघाचं कातड घालून फिरतोय, काही पावडर लावतो चांगली की 30 लोकांची राख लावत बसतोय. नको 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 ते बोलायला लागले, निंदा करायला लागल्या. तिथून सती पुढे आली. आई सुद्धा बोलत नाही, पण आई रडते. मी कालही सांगितलं तुम्हाला, मी सतत सांगतो, सांगत राहतो. काही काही मुली आईशी बोलत नाही, बापाशी बोलत नाही, मुलं आईशी बोलत नाही, बापाशी बोलत नाही, पण मेल्यानंतर फार मोठा थाटामाटामध्ये उत्सव साजरा करतात. ती आई म्हणते, अरे बाळा, मेल्यावरती रडतो कस्याला, उगीच तान नको दे, पुष्प फुलाचे सजवून डोले, स्मशानात मी बांधली खोली, माझ्या कुशीतला असुनी तुमाळ.